तेव्हा हे दोन तत्वाचं हे चिंतन चालू आहे. अनन्यता आणि प्रेम. श्री गुरुची अनन्यता आणि सेवकाचं प्रेम. साधकाची सेवकाची काय आनंद लागते. त्यांचं प्रेम संपादन करण्याकरता अक्षराचा विकल्प उपयोगाचा नाही, विचाराचा विकल्प उपयोगाचा नाही. त्या अनन्यतेमध्ये असलेली श्रद्धा, श्रद्धेच्या बाबतीमध्ये त्या प्रधानाचा विचार करतात. फार वेळ घेणार नाही, ती गोष्ट सर्व समजून. पण राज्यामध्ये दृष्टीवर पडलेला असताना राजा आणि प्रधान सारखे ते त्या प्रयत्नात होते. पाणी कसं मिळेल अरण्यात जात आहे आणि तेही ते आपल्या शिवानी होते. तलाव आहे, त्या तलावाने भरपूर पाणी, पण राजाच त्याचा प्राण घेऊन त्याला मारून त्याचं रक्त सर्व ठिकाणी शिरपडलं पाहिजे. आणि त्यानंतर पाणी आलं, राजा दिवशी मुकवण्याची वाट काय, पण पुन्हा कसं सांगितलं पक्षाने शिरतो. याच पाण्याच्या थेंबाने पाणी त्याला दिल्या गेली. हा राजा पुन्हा काही प्रधानाने घेतला नसतो निर्णय. राजा असा झोपलेला असताना काही घेतलेला काही जागा अशा स्थितीमध्ये प्रधानाने ती मान कापण्यापूर्वी प्रधान हात वर करतो त्यावेळेला माझी जागा राजाला दिसले की आपला प्रधान काय करतो. राजाने विरोध केला पण केली नाही, शांत पडून नाही. प्रधानाने त्याचं काम केलं. पुढे त्या सगळ्या घटना घडल्या. पुन्हा राजा पूर्ण जिवंत झाला. आणि मग प्रधानाने चिंता केली, बाबा मी एखाद्या सुरीने गळा कापत असताना तुम्ही विरोध का केला नाही, नकार का दिला. ते म्हटलं गळा कापणारा तू होता आणि तुझ्यावर माझी तरी पूर्ण श्रद्धा आहे. माझा प्रधान माझं वाईट करणार नाही ही माझी खात्री आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच मी त्याला विरोध केला. ज्याला श्रद्धा असेल मधोपदी शब्दामध्ये सद्गुरु वाक्यावर विकल्प घेत बसणारा हा श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये वनवन करत आहे. खरं असं काहीही त्याच्या हाती लागणार नाही. याकरता स्थिरत्व लागतं. आणि मला तर वाटतं हे प्रयत्नाने मिळवता येत नाही, हे काहींच्या मध्ये स्वाभाविक असत. काय असतं स्वाभाविक. सद्गुरूशी एक निष्ठता आणि सत्यता दाखवणं म्हणण्यापेक्षा वागणं हे स्वाभाविक असतं त्यांच्या जन्मजन्मांतरीच्या पुण्याने. त्याच्यामुळे सद्गुरूंची वंचना करणं, फसवणूक करणं एक व्यावहारिक मनुष्य मानव म्हणून त्यांच्याकडे पहा आणि त्यातूनही आपला काही स्वार्थ साधतो काही दृष्टी ठेवणं हे सुद्धा जन्मजन्मांतरीच्या पापाचा परिपाक असतो.
त्याचा परिपाक असतो पाक परिपाक, पुण्य परिपाक आणि पाक परिपाक. विद्यारण्य संसार गोड शब्द आहे का, सत्कर्म परिपाका ते करुणा विघ्नो आहे. तत्पादं सत्कर्म परिपाका ते करुणा विघ्नो होता. सत्कर्माच्या परिपाकाने करुणेचे साथे असलेले श्री गुरु यांची भेट झाली आणि त्यांनी होताना त्यांनी त्याला वर काढले. संसार समुद्राच्या काय केलं, बुडून असलेल्या त्याला वर काढले. याला सत्कर्म परिपाक पाहिजे. असत्कर्माचा परिपाक असेल तर मग गुरुवंचना चालू, गुरूंची फसवणूक एक प्रकारची चालू होते. अशी फसवणूक ही कशा प्रकारची असू शकते. दुसऱ्या मुलाने दृष्टांत द्यायचा झाला तर श्री गुरूंच्या चांदीच्या पादुका अथवा खडावाच विकल्या गेल्या. कुणा गुरु आणि श्री गुरूंना पंचपक्वान्नाचा भोजनाची पंगत आणि गुरुला सांगितलं, गुरु म्हणजे किती प्रेम तुझं. ते म्हटलं तुमच्या तळाचा प्रसार, त्याच्यात माझं काहीच नसतं. या पायाच्या प्रसादाने कपटी वृत्तीने खाल्लेल्या अन्नाची विस्तार होणार आहे. श्री गुरूंचं काय जाईल, ज्यांचं आता काही जाण नसतं त्यांना श्री गुरु म्हणतात. आपुले जे साचे ते कल्पाचे या लागी गटाची उदस्वृत्ती जो त्याच्या खडावर विकायला काय बसला, त्याच्या शरीराचा नाश केला तर त्याची ते श्री गुरु आहे. शरीरावरही ती उदास खडावा विकत काय. तेव्हा या नास्तिवंत वस्तीवर दुसऱ्याच्या नव्हे, सद्गुरूच्या नव्हे, आपल्या स्वतःच्या वस्तूंची उदास झाली पाहिजे. तेव्हा परमार्थाची वाटचाल सुरू झाली. आपलंही आपलंही फेकता आलं पाहिजे, आपलंही देता आलं पाहिजे, आपलंही टाकता आलं पाहिजे. सुरुवात होती परमार्थ जीवनाची तेव्हा. ही अनन्य सेवकाच्या द्वारा मिळते आणि मग श्री गुरूंच्या प्रेमाचा सोहळा त्याच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो. आणि तोच सोहळा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहे की मग ही श्री गुरु कृपा दृष्टी तिचा माता, त्याचं स्थानच आईचं आहे. आणि आईचं स्थान ते म्हणतात सुपुत्र जायेत, आईच्या पोसी पुत्र जन्माला येईल. माता जगामध्ये अनेक शिष्यांना असं म्हणता येईल की मी माझ्या गुरुचं एवढं नुकसान केलं, मी माझ्या गुरुचा एवढा सत्यानाश केला. सत्यानाश आणि याची कितीतरी प्रकार जगामध्ये आहे. काही दिवसापूर्वी घडलेली अर्थात कानावर आलेली गोष्ट, एक चांगले मोठे महंत संन्यासी साधू आणि यांच्याकडे संस्थान म्हणा कोणत्या तरी नात्यानं सोनं नाणं होत. महापुरुषाकडे ही संपत्ती म्हणा हे वैभव येत असतं, पण ते त्याचा उपभोग घेत नाही म्हणूनच ते साचतही असत, पडतही असत. त्यांना काहीच करायचे असते की ते संपत गेलं येतच आणि कामाचं तर नाही. पण आणि त्यांच्याकडेच काहीतरी चार परमार्थाचे शब्द शिकायला लागणारा राहिलेला शिष्य गुरु विद्यार्थी म्हणून काही दिवस राहिला, विश्वासून आपला विश्वास संपादन केला आणि ते त्यांचं संपूर्ण सोनं नाणं
काय केलं? सोडून. त्या सोन्यामध्ये बंगला स्वतःचा, गाडी स्वतःची, असं एक नाही दोन नाही, जेवढ्या जेवढ्या काही आरामाच्या वस्तू असतील तेवढ्या त्याने. संन्यासी महाराजांना तर ते होतं तेव्हा उपयोगाचं नव्हतं, त्यामुळे गेल्यानंतर फार दुःख होईल. दुःख नुकसानीचं होत नसतं, दुःख वृत्तीचं होत. संतांना जर क्लेश झाले तर यांची वृत्ती कशी? दुष्ट वृत्ती आहे म्हणा, कुठे वृत्ती आहे म्हणा, भक्ताची वृत्ती आहे, या दुष्ट प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीसाठी आणि अशा तात्कालिक वरच्या स्थाने तात्पुरती सुखी होणारी माणसं असतात आणि यांनाही मग ती तर त्यांच्या जवळ विनाशीच आहेत ते. त्या वस्तू विनाशी आहे का विनाशी आहे, त्यांचा केव्हा तरी नाश होणार. पण मूळचा नाश केला त्याचा नाश पुन्हा जन्माचे जन्म ते दुःख होणार आहे. अन्याय खोटेपणाने कपटाने मिळवलेली वस्तू त्या जन्मात नष्ट होते, पण केलेला अन्याय, केलेला विश्वासघात, याला म्हणजे दोन जन्म पूर्ण नाही. तो आशीर्वाद जन्मच्या जन्म पूर्ण. असे फार वेगवेगळे दुष्परिणाम या व्यक्तीला भोगावे लागतात. म्हणून दृष्टीने ह्या गोष्टी पुढे येतात, पण या परमार्थ मार्गामध्ये अनन्य असा सेवक आणि प्रेमळ असलेले या दोघांमध्ये जी देवाणघेवाण होते त्या देवाणघेवाणीचा औपचारिक प्रकारचा आहे. त्या अनन्य सेवकाचे काय सोय ही सद्गुरू माता करते? प्रत्येक ज्योतीची ओवाळ. कुठली ओवाळणी केली? प्रत्येक ज्योत. लौकिकामध्ये माहितीये की ओवाळायचं असलं ते कशाने ओवाळतात? ओवाळायचं घरल्या तांब्याने का? दिवा, तेलाचा दिवा ओवाळतात. त्या दिव्यामध्ये स्वाभाविकच स्नेह म्हणजे तेल असत, ज्योत म्हणजे ते ज्ञान सहितेने असत. प्रेम आणि ज्ञानाने केलेली ओवाळणी. कशाने ओवाळणी केली? प्रेम आणि ज्ञान. आणि कोणतं प्रेम आणि कोणतं ज्ञान ते त्या आपल्या श्री गुरुला देतात आणि त्याद्वारा आत्मसुखाची बाळ लेणी देवविषयी काय करतात? आत्मसुखाची बाळ लेणी देवविषयी तो अशा रीतीचा सोहळा आपल्या सत्शिष्याचा सेवकाचा श्री गुरु एक प्रकारे ही आत्मसुखाची बाळ लेणी लेवलीत असताना ज्ञान, प्रेम, क्षमा, दया, वैराग्य हे आत्मसुखाचे अलंकार. आत्मसुखाचे काय आहे? अलंकार. दौलगी हे काया तेच्या ओरसे न हे अनाज दौल. तर परवा आपण म्हटलंच ना, त्या बाळ बाळ अलंकार त्या लेकराला घातल्यावर त्या लेकरू किती सुंदर दिसत. अगोदर अंगाने सुंदर असलेलं ते बाळ, त्याला जर पायाची, हाताची, गळ्याची असे अनेक अलंकार घातले तर अधिकच शोभणार.
तसे अनेक अलंकार एक प्रकारे त्याला घातले जातात आणि मग त्या अलंकाराने प्रसंगी तर असं म्हटलंय की श्रीगुरु त्याला बुद्धिसिद्धी पण देते. लौकिकातही त्याचं वैभव चांगलं वाढलं पाहिजे, तो वैभवात स्थानात राहिला पाहिजे. किंवा बुद्धी आणि सिद्धी हा शब्द प्रसिद्ध आहे. तर बुद्धी म्हणजे ऐश्वर्य, बुद्धी म्हणजे काय आहे? ऐश्वर्य असून हे श्रीगुरु कृपेने प्राप्त होत. प्राप्त होत आणि ऐश्वर्याचं कोण वापरेल? लौकिकात आपण ऐश्वर्य वेगळं बसण्याच्या खुर्च्या, पाहण्याचा टीव्ही, बसायला गाडी, त्याला आपण ऐश्वर्य होत. हे तत्वतः ऐश्वर्य नाही. ज्या गाडीमध्ये बसून प्रवास करायला निघाल्यानंतर पुन्हा घरच्या माणसासह तो घरी परत सुखाने येण्याची काय चिंता, त्याला काय ऐश्वर्य होणार? चिंता करत असतात माणसं. आता जर फोनची खेळ झाली, तिकडून निघाले का पर्यंत मला समोरून काही गाड्या आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही गाडीत बसून जे बसलात ते तुम्ही एकटेच बसलात का? पुढे टाकून बसला. म्हणून या भौतिक गोष्टीला ऐश्वर्य म्हटलं नाही, ते दारिद्र्य. ऐश्वर्य ज्ञानेश्वर महाराजांनी काढलं. ऐश्वर्य श्री जगद्गुरु तुकोबा राहिलं. हे सगळं फाटकं जीवन, घरापासून दारापासून खाण्यापासून ते सुद्धा काय आहे? ऐश्वर्य. किती करायच्या जीवनामध्ये ते ऐश्वर्य कोणती गोष्ट. शिवाजी महाराजांनी देखील मोठ्यात मोठ्या नजरांना भरून तुकोबाराकडे जावं की महाराज या दिल. आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. बुद्धी, ऐश्वर्य आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. हे श्री गुरु आपल्या सेवकाला काय करतात? देतात. तो आत्मसुखाचा वाईट प्रकार, भौतिक प्रकार. आणि अंतरात्मसुख कोणतं? कोणत्याही प्रसंगामध्ये शांती न घडणं, धैर्याचा भंग न होणं, कोणतीही वस्तू वमना समान वाटली. काय ऐश्वर्य. आता या संत रामाच्या निमित्ताने संतांची चरित्र पाहण्याचा योग येऊ लागला. जीवनाचा क्षण उपयोगात येतो की संत चरित्र काय, संतांच्या प्रतिमा काय, संतांची नावं कशी, त्या प्रतिमा बसतील कसा, त्या प्रतिमाचं दर्शन जीवाला होईल कसं, त्या सगळ्या प्रतिमाच्या दर्शनाने प्रत्येक जीव सुखावे, समाधान पावेल कसा. केवढा मोठा यत्न आहे. पण याला सुद्धा तेवढेच पुण्यवान लोक लागतात. संतांची सेवा घडायला देवाच्या सेवेला लागण्याचा पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य. यज्ञ यागाधिकातील स्वर्गीय भोगाच्या पुण्याची तर भागणे, पुण्याची पावती सरेल तयार. आणि सकाम पुण्य, निष्काम पुण्य आणि ज्याला शुद्ध पुण्य, की शुद्ध पुण्याने ज्यांच्या जीवनात आहे त्यांना संत सेवेचा ओढ आहे. नंतर कशाने काय मिळेल, कशात काय मिळेल, कशाने काय त्याच्यातच आपला आयुष्य चालतं. त्यामुळे राखावंका म्हणून पंढरपुरामध्ये हे भक्त होऊन गेले. पती पत्नी आत्मसुखाची बाळगली आणि प्रत्येक ज्योतीची ओढ
आत्मज्ञानाच्या ज्योतीने एकदा श्री गुरु रूप मातेने या मुलाला ओवाळलंय. ओवाळणी करून टाकली किंवा ओवाळणी ओवाळून ओवाळणीचे दोन प्रकार. एक तर ती ओवाळून दोन पैसे कोण वाद्यावाले त्यांना घेऊन येत असतात ओवाळून. ही नाण्याची ओवाळणी, बरोबर आहे. आणि दुसरी दीपावली सणाला म्हणा किंवा वेळ प्रसंगी सणाधिकाचं जे अवक्षण वगैरे केलं जातं ती किंवा नाना प्रकारचे लेणे लिहून आणि त्या बाळाला ओवाळणी घातली. तशी परमेश्वराने तिची आत्मसुखाची ओवाळणी केली आणि मग त्यामुळे ही भक्तीला दिव्यता आहे, देहाला दिव्यता, जीवाला जीवनाला दिव्यता, दिव्य जीव आहे. कोणतं जीव? ते राखा बसतात संध्या क्षेत्रामध्ये जगायचं वैराग्याने, ज्ञानाने. आणि जंगलाधिकामध्ये झाडं तोडण्याकरता दररोज दुपारी ते आंबल्याशिवाय ते सरपण फायदा विकायचा, त्याचे 2 पैसे घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये स्वयंपाक. श्री संत नामदेवरायांनी हे प्रश्न काय संतांना सगळ्यांचा कळवा. नामदेवरायांनी पांडुरंगाशी त्याची प्रार्थना केली आणि नुसतं प्रार्थना करून की देवा त्याच्याशी वाद केला. देवा की काय देवा आहे जे रात्रंदिवस तुझं नामच करता, त्यांची आता शक्तीही राहिली नाही. जंगलात जाऊन लागलं तो विकत आणण्याचा बराच आणावा लागतो, ओझ आणायचं. ती मुळी किती माणसं बघा किती लांबच लांब मुळी असते आणि ती डोक्यावर किती जास्त वाकत 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 चालवावं लागतं. पूर्वीचे अशिक्षित माणसं असं डोक्यावर जरी आलं तरी भूषण मानायचं, म्हणजे एवढं ओझं घेऊन मी चालू शकतो आणि एवढं जी देवाने मला आरोग्य दिलं ह्यात मी भाग्यवान. आताच्या स्थितीची जगतात त्याची काही कातडीची सर होईना, कपड्याची सर होईना, देवाने सगळं प्लास्टिक पिशवी. त्या प्लास्टिक पिशवीमध्ये 4 ना 2 काही कागद तरी कोणाला तरी फसवल्याचे, फसवल्याचे याची सही याचा अनुभव घेतलाय, यांचं करून घेतलंय. आता त्याला गुंतवून आता त्याला अडकवून, तेव्हा ते ओझ केले आता त्यांनी हरवलं. देवा काही विशेष कृपा कर मग त्यांच्यामध्ये मुळी तुझे हे कष्ट संपतील. भगवान म्हणले अरे तुझ्या अगोदर माझा किती दिवसाचा पूर्ण येईल, याला काही द्यावं. पण तो घेणं पसंत करत नाही विना कष्टच. म्हणून संत करायचं आहे जगाच्या पुढे यांचा आदर्श. पहा उद्या तू गंमत पहा, मी त्याला गेलो उगाच माझ्याशी भांडत बसून नित्य जवळ राहणारी माणसं सुद्धा कोणत्या कारणावरून भांडगिरीचा करता तू त्याला काही देत नाही, तू त्याला काही देत नाही. ते रस्ता बंद कर. ज्या रस्त्याने तोडण्याला जाणार होतो त्या रस्त्यात 2 ताने मला मोठं 10-20 तोळ्याचं सोन्याचं कलर टाकून ठेवलं. त्यांना म्हणतीलच नाही आता 4-6 महिने काही करायची गरज, हेच तोडून खाऊ. सरात बाजार जवळ
नामदारा दूर पुढे वगैरे आहे. देवांची पिके देवही मस्त झाले. त्यांच्यातून ही रांगा मुंका जुडी आली. जुडी आल्यानंतर पहिल्याने जो राजा प्रति त्याने पाहिलं मी डोळे विकून टाकणार असं सोन्याचं काय दिसतंय. राजा पुढे चाललेले होते. मलका बरीच दूर मागे होती. पूर्वीच्या काळामध्ये दोघांनी एका मागे एक अंतरावर चालण्याची पसंत. आपण पुढे बघितली हो आणि लहानपणी गावामध्ये राहायला जायचे. पत्नी दोघे म्हणून शेतात जायचे झालं तर पतीने बरंच दूर जावं आणि मग मागावून त्या पत्नीने त्या माऊलीने गाव ही गावाच्या बाहेर जाईपर्यंत आपल्या पायातली चप्पल हातात घ्यायची. चार माणसं पायावर बसलेली मागणी मुंबई त्यांच्या समोर पायात चप्पल घालून जाऊन मला तर त्या चपला घडल्याने पायाला खडे टोचत असतील पण मनाचा आनंद वेगळा. आता पायाला खडे टोचू नये मनाचं काही नाही. मनाला मनभर दुःख झालं तरी आता ती शक्ती वेगळी आहे की मग ते नाही मागे पुढे नाही बरोबर. आता त्याही पेक्षा ते बरोबरही नाही. आणखी अगदी धरूनच पूर्वीच्या काळात मागे ही पद्धत आता थोडीशी वेगळी. पूर्वीच्या पद्धतीने मागील पत्नीला ठेवणार हा पुढे चालणार ती मागची मागीच किती तर राहिली नाही. वेदानंतर ही आपल्याला तो पती मिळावा याकरता पुन्हा प्रयत्न करणाऱ्या माता माऊलींची संस्कृती आणि स्वतःची संस्कृती या जमीन असण्याचा मागे पुढे राहत होते. बंकाने राखाने ते पाहिलं तेव्हा हे तर नकोच आपल्याला. पण आपण पुढे गेल्यावर बायको मागवून येते तिची बुद्धी बदलते. पण त्यापेक्षा तिला दिसणार नाही दिसतोय तो लोक पुढे हे पुढे मागवून आहे. आणि हा पुन्हा काही पोहोचल्यानंतर बोट करतो जाऊन मध्येच तुला वाचला होता कशासाठी पंखांनी सोन्याची धातू काढून भेटेल तिचा कदाचित होईल म्हणून मी त्याच्यावर विकार असतो तुमचा जीवन आहे. एवढी देवाची भक्ती करून सुद्धा अजून सोना आणि माती याच्यातला भेद गेला नाही. मातीवरच माती कशाला बसणार. मातीच माती की कशाला याला आत्मस्वतांची बाळ गेली. विषयी अशा रीतीची विरक्ती निर्माण होणं हे आत्मसुखाचाच ललित आहे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी कैशी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळणी देवशी या आत्मसुखाच्या बाळगिणीचा गोड विचार एक प्रकारे सांगितला गेलेला आहे. सर्वात्मक बोध एक प्रकारे केली. सर्वांसाठी भगवत दर्शन पाहिजे. आत्मसुखाचा पुन्हा आत्मदर्शन आत्मसुखाची बाळगिणी देश अविभक्त विभक्तेषु विभक्त विवच स्थितम. सर्व भूतमात्रांमध्ये आणि सर्वात एक असणार पण भिन्न भिन्न वाटणार जे परमात्मा तत्व आहे त्याच दर्शन या साधकाला या सेवकाला या प्रत्येक ज्योतीच्या ओवाळणीमुळे काय होत असत लागत.
प्रत्येक सुखाची ऋतीची ओवाळी एकादशी अनुपवनाची हे असा प्रत्येक साधू संतांचा आदर्श. संताजी महाराज जगनाडे हे नाव तर आपल्याकडे त्या मानाने पुष्कळ प्रसिद्ध आहे. पण सकाळच्या वाटणीचं दोघांमध्ये जोगा परमानंद एक नाव. कोणतं नाव? ही पिढी समाजापुढे जन्माला आली. प्रत्येक समाजातून संत आहे. या संत धामाच्या संकल्पनेतून समाजाचं सुद्धा एक गोड ऐक्य दर्शन आपल्याला घडणार. ज्याच्या त्या समाजाचं एक एक मंदिर, त्या त्या समाजाचा देव, त्या त्या समाजाचे संत, त्या त्या समाजाचा उत्सव, याच्यातून थोडीशी आपण भिन्न रेषा तयार करत आहोत. सगळीच समाजाचं एकाच ठिकाणी सर्व संतांचं दर्शन. तेव्हा बार्शीला झालेले ही संत जोगाप्रमाणे परळी वैजनाथला जगमित्र नादा कोण संत होते रे? जगमित्र नादा. श्री उत्तम संतांचे ठाकूर सर परवा म्हटले की आम्हाला संतधाम तुम्ही म्हणता, आम्ही ऐकतो, पण नेमकं काय घडायचं आहे ते त्याची विक्स कल्पना येत नाही. मी म्हणू शकतो बाबा अजूनही त्याच्यातून नेमकं काय चांगलं घडायचं आहे याची पुरेपूर कल्पना आम्हाला नाही. आम्ही याच्यात बालगिरीच आहोत. काय देतोय आपण? कोणते संत कुठे झाले, कोणत्या वर्षात झाले, किती शतकापूर्वी झाले, की वर्षापूर्वी झाले, आणि असे सगळंच संतांविषयीचं दर्शन संत धामातून जगापर्यंत जावं अशी एक संकल्पना. संतांच्या मूर्ती तर त्या इमारतीमध्ये राहतीलच, पण संतांचा संदेश एखाद्या मासिकात वारा तिथून पुन्हा काय होईल बाहेर जाणार. त्याचं पहिलं मासिक काढायचा प्रयत्न करावा. सुमारे 100 संतांची दर्शन त्या पत्रकामध्येच घ्यायची. नावं त्याच्यातच मिळली. अनेक संतांची दर्शन, प्रतिमा आणि नावं देखील, यांची नावं रोज वाचली तरी मनुष्याचं जीवन काय होईल? शांत होईल, पवित्र होईल. ज्या म्हणे तापे जाती संतांची जीवाला फार गरज आहे अशा वस्तूची गरज. अशी निजी वस्तू आपल्या जवळ एक प्रकारची असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रत्येक ज्योतीची ओवाळ, प्रत्येक म्हणजे आपला मराठीत प्रत्येक हा एक शब्द आहे आणि संस्कृतमध्ये प्रत्येक असा एक लहान शब्द जो एकच आहे. प्रत्येकामध्ये ते एकच आहे. प्रति म्हणजे दुसरा आणि एक म्हणजे एक. तर प्रत्येक वस्तूमध्ये एक असणं याला प्रत्येक कशात आणि अशी फक्त आत्मवस्तू आहे. एरवी आपल्या देहापासून तर घरादारापर्यंत प्रत्येकाच्या वस्तू भिन्न आहे. तुमचं घर ते माझं घर नाही, तुमचं शरीर ते माझं शरीर नाही, तुमची नोकरी ती माझी नोकरी नाही, तुमचा धंदा तो माझा धंदा नाही, तुमचा आत्मा तो माझा आत्मा नाही. आत्मा मात्र सर्वांचा त्याला प्रत्येक. पण कोणी कोणाची नुकसान केली, नाश केला, दुसऱ्याचा नाश होतच नाही. ज्याचा त्याच
जगाचा नाश करून दुसऱ्याची एखादी वस्तू सत्ता संपत्ती संपत्ती मिळवली, मग तो आपलाही नाश कोणत्या ना कोणत्या रूपाने होतच असतो. म्हणून या नाशात सर्वात्मक भूत त्याला प्रेमयोगाची समाधी म्हणतात. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर. समोरून विश्वास देव एखाद्या व्यक्तीशी नाही बोललो, देवाशी बोललो. आणि यामध्ये आत्मसुखाची बाळगणी घेतल्यामुळे अलंकार असतात. स्वतःच्या त्या बाळ अलंकारामध्ये ते मुंगंड मजकूल असतं की बाहेरची सुखही नाही त्याला आणि बाहेरची आपल्या आत्मसुखाचा परिणाम. घरापान स्वर्ग, स्वर्गाचं सुख घरी मिळालं का वरी पडो वाघ, तर समोरून वाघच येऊन उभा. देहाला किती तुच्छ समजून टाकतो. दुःखाला मानायचं नाही वाघ. पण आत्मबुद्धी अंग कदा नोही. आत्मबुद्धीचा काय नाही पहिल्यासाठी आत्मबुद्धी त्या जोगाचं आत्मसुख वाचण्याला आत्मसुखात कसे रमता. नांगराला गोड बैल जोगा परमानंदाने बघितली आणि त्या बैलानं तो नांगर ओढत होते. ते बैल त्यांनी स्वतः विकत घेतले आणि नांगर जसा नांगराला बैल जोडला जातो तशा आपल्या शरीराला ते जोडले. शरीर आडवं पडलं, त्याला दोन मारले, ते बैलाला जोडले. आता बैल असते चालत ओढत चालले. आता मनुष्य आणि बैल दोराने ओढत चालल्यानंतर त्या माणसाचं ते शरीर सुखात राहील का. जमिनीला घसळ अंगाची शांती काय निघाली, डोळे काय चुकले, अमुक काय सगळं सगळं असेल त्याचं ना होते. शरीराचा नाश का होतो. शेवटी त्या जंगलात भगवंतानेच पकडले त्या बैलांना. त्यांना सोडू नये, ती बैल सोडून लागला पकडलं तो अजून मेलेला. बघा हे काय केलंय, तेवढा नाश शरीराचा. जोगा परमानंद म्हटला, मी असं केलं नसतं तर तू आला नसता सोडून. अरे पण हे शरीराचं ते नाशिवंताचं म्हटलं, ते नसतं होईल तर तुझं दर्शन देहनुसार नाहीसे होणं आणि आत्मनिष्ठा प्राप्त होणं, त्याला आत्मसुखाची वाण दिली देव. आत्मसुखाची काय दिवशी वाण दिली देवशी असे अलंकार म्हणतात. सर्व भूतस्थितम निर्माण भजते कर्तव्यस्थिता आणि सर्वथा वर्तमानोती संयोगी मय वर्तते. भूमीची ओवाळणी करशी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळगणी देवशी. जो मनाचा निग्रह प्राणाचा संयम योग्याला करताना वर्षाच्या वर्ष घालवावी लागतात, तो मनसंयम आणि प्राणाचा संयम या सेवकाला स्वतः रीतीने घडतो. आता तुम्ही धावे मग तुमचे चरण विभाग गेला अवघा झाला असतो हात असतो. अर्थात हे झालं पुन्हा बाहेरच्या दृष्टीनं दिलेले एक प्रकारचं सुख आहे किंवा अन्य केलेले सोहळे आहे. पण खरं जे लेकरू ते बाळ त्याला संजीवनी प्राप्त होते, तिथे एवढ्याने प्राप्त होते वरच्या अलंकाराने.
कितीही अलंकार दिले, कितीही काही केलं, तर अनन्य बाळाला अंतिम आवड, अंतिम गरज कशाची असते? उगं त्या मातेचं एखादं चिरमुट म्हणा, त्या मातेचे एखादी खेळणी म्हणा घेतले, तर म्हटलं आता काही मला गरज नाही, माझा मी पाहू, माझा मी राहील, माझा मी जगेल. तर मला वाटतं जगेल का काही दिवसाने मरेल, जर पूर्ण तुला तरी. आणि आई एवढं देऊन त्याला थांबत नाही, तर याकरता आपल्या प्रेमाची ओसंडता आणि त्याचं तिचे जे प्रेम ओसंडून पडत आहे, त्या प्रेमाच्या पोटी आपले स्तनपान, स्तनातील दूध त्या लेकराला काय करायला देते? प्यायला. आणि त्यालाच योगशास्त्रामध्ये अमृत असतं. काय म्हणतात त्याला? अमृत, चंद्र अमृत. हो, त्याला या 17 स्तननिरीक्षण अनाहताचं अल्लरगाशी आणि सद्गुरुक्त माता या 17वी जीवन काळात आहे आत्मा शोधून सगोर या बाबतीत आहे. काय सुंदर विषय आहे. प्रश्नोपनिषद आहे 10 उपनिषदातील, आणि त्या प्रश्नोपनिषदात 6वा प्रश्न आपल्या नाशिकला परमपूज्य गुरुवर्य शास्त्रीचे होते. गायत्री मंदिरात 40 वाजता त्या गल्लीला तशी तांबटाळी मारली जाते. कोणती टाकून? जुनी तांबटाळी इकडे आहे, जुना जुगायची नाही, जुना इकडे मागवून जी झाली ती, आणि तिकडे ती तांबटाळी त्यावेळेला ती भांडे करण्याचे प्रकार, कुंडी बनवायची, तिथे पण झालं. आणि मग 7 किती भांडे वाजवायचे. त्या भांडे वाजवण्याच्या सततच्या प्रसंगात, आवाजात फडके शास्त्री ब्रह्मसूत्रासारखे ग्रंथ होता. तो ग्रंथ त्यांना पेलवायचं नाही, वय 80 पर्यंत गेले, आणि मोठा ग्रंथ हातात घेऊन सुद्धा घेऊन बसायचे आणि तास न तास त्याची उपनिषद, त्याची भाष्य मला ऐकण्याचा योग त्याच्या जवळ आला. अनेक गुरुजनांचे आशीर्वाद आपल्या या कार्याच्या पाठीशी आहेत. त्यापैकी फडके शास्त्री एक आहे. मागील वर्षी तशी कॅलेंडर केली होती. मला काय वाटतं ती 17 वर्षाच्या नंतर त्यामुळे सर्वात कधी आहे. ज्यांच्याकडे पर्यंत आले नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करू, त्यांनी देण्याचा प्रयत्न करा. मात्र नेल्यानंतर आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या संगमनेरच्या मार्केट कमिटीने ती स्थापली. ज्या ठिकाणी आपण अधिक वेळ देतो त्या ठिकाणी तसंच वाढतं प्रेम राहण्याची आपण अपेक्षा करता येणार नाही. तिथे कदाचित अति परिचया वंश आपल्याला कधी अधिक वेळ होतो, ती मंडळी जेव्हा काही करायला सांगितलं तर दिसायला देखील पण दिसत जात. त्या फडकेसाहेबांचा फोटो संस्कृत वाङ्मयाची, संत वाङ्मयाची, आणि त्या गुरुजनांच्या आधाराने चाललेला आपला परमार्थाचा प्रवास, आधार शक्तीची
आणखी त्यामुळे तो आपला प्रवास असो. मला त्या मातीचा आणि मुलाचं सांगण्याचा खूप ऐकण्याचा होता. आता ज्ञानाच्या ही स्थितीवर गेलेले व्यक्तीसाठी पण एक दिवस दुपारच्या प्रहरी वामकुक्षी करताना त्यांनी त्यांच्या मंडळीला एक गोधडी आपण बघतो पूर्वीच्या काळापासून ती अंगावर भेडा आणण्याची आणि तिला जे वरचा काय कपडा म्हणतात ती तर त्या तो साडीचा पातळाचा मला ते थोडं आश्चर्य वाटलं की हे मोठे संत सारखी पण अशा व्यक्तीचा परिणाम कसे काय की ज्याच्याकडे तो म्हटला बुवा ही साडी ही माझ्या आईने केली. आईच्या हातून बनलेली ती असल्यामुळे ती अंगावर घेतल्याशिवाय मला झोप लागते. माता आणि मुलांच्या त्या स्नेह संबंधाला एवढा नाजूक अशा प्रकारचा स्वभाव तरी आणि म्हणूनच मातीच्या साडीची एक प्रकारची ती जोडी हृदयाकाश पल्ले केली. हा कपडा कोणता वापरला? हृदय आकाश. हृदय आकाश हृदय झोपवलं. सेवकाला कुठे ठेवलं? आपल्या हृदयात. आणि हे नेऊन ठेवावं लागत नाही. सेवकाजवळ एक दुसरी म्हणता येणार नाही. सेवा नावाची जननी असते ती आई. सेवा ही शक्ती आहे तिच्या हृदयात नेमकी. सद्गुरु आपल्या हृदयामध्ये आपल्या त्या सेवकाला ठेवतात आणि हृदयात ठेवून मग त्याला झोके देते. सद्गुरूंच्या जीवनामध्ये कसे झोके मिळतात हे मनालशीच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊलीच्या अभंगाच्या द्वारा आपण उद्या बघण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न तो पहिली झोका कसा झोका देत राहिलो असा झोका देताना समजत राहिले की मुलाला नेमकी झोप लागते. झोप लागणं म्हणजे काय? झोप लागणं म्हणजे आपल्याला मग वाक्य बोलून गेलो ती झोप नव्हे जागती. आणि ही झोप आहे जी आम्ही व्यवहारात टळटळीत जिथे जागे आहोत तिथे झोपलेच. मग व्यवहार चालू आहे ते स्वप्न आहे. हे काय आहे? स्वप्न आहे ते सगळं आपला स्वप्नाचा प्रकार. संसारी माणसं वावरतात ते स्वप्न आणि जातात ते झोपे. आणि ज्ञानी पुरुष वावरतात ते जागृती आणि जातात ते समाधी. एकूण अवस्था कशा चार आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी. त्याला तुल्य नाव आहे समाधी. मग त्यापैकी संतांच्या वाट्याला दोन अवस्था गेल्या. एक जागृती आणि समाधी. आणि संसारिकाच्या वाट्याला दोन आहे. कोणत्या? स्वप्न आणि सुषुप्ती. आपण आता झोपतो तेव्हा खरे जे आपले व्यवहार चालू आहे ते त्या झोपेतलं स्वप्न आहे. संत महात्मे समाधी स्थितीत झोपलेले आहेत आणि त्यांचे जे व्यवहार सुरू आहे ती त्यांची जागृती. पर्याय दिशी जग जसा धोका मिळतो तसा तसा निज पारे
लक्ष लागू दे डोळे. मला संख्याप्रमाणे निज ध्यानी निज पाहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या ध्यानातून निजून राहा. लक्ष लागू दे डोळे. तुझे डोळे आपलं जे अंतिम लक्ष आहे तिकडे लागले पाहिजे. अलंकार स्थापनी आजान समाधी जीवन माझे जिथला विठ्ठल मंत्र उच्चारे. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिर. अशा रीतीने पर्याय दिसले. म्हणजे प्रत्येक जो काय आधार शिल्पी शक्तीचे आणखी वाणी शिकवते की हृदयाकाश पल्लकी. इकडे हृदय आकाश त्यालाच अनाहत चक्रीचा नाद वगैरे अशा रीतीने म्हटलंय. आंतरिक योगाभ्यासाची भाषा झालं थोडंच आहे. आपल्याला भक्ती भाषेतूनच एक प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हृदय एक झाले हे हृदयाचे ते हृदय द्वैत न मोडता आपला ऐसे हृदयचे ते हृदय. हे संजीवनी एक प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून हृदय आकाश पडले की पर्याय दिसली. आता त्या पर्याय दिसलीच्या हृदय आकाशात आल्याच्या नंतर तेथे अनाहत नाद आहे. त्यालाच ब्रह्मनाद असे. त्यालाच आत्मविषयक ज्ञान असंही म्हणतात. आत्मज्ञानाचा उदय तेथे होतो. आणि तो आत्मज्ञानाचा उदय तेथे झाला की त्यांना प्रत्येक ज्योतीने ओवाळलं जात. प्रत्येक ज्योतीची ओवाळ. लेकरून लहानचं मोठं करायचं म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. रोगराई प्रतिबंधाधिक तो भाग आहेच. आणखी अन्य गोष्टी अशा रीतीच्या आहेत. कुणाची दृष्ट अशा रीतीचे प्रकार आहेच. तेव्हा ते लेकरू जाणीवेवर येईल. थोड्या दिवसांमध्ये ते लेकरू काय येत आहे अशी जाणीव हीच कुणी प्रत्येक ज्योतीची ओवाळ. त्यालाच आत्मज्योत परमात्मा ज्योत. आणि मी परमात्मा स्वरूप आहे, त्याचा अंश आहे, तद्रूप आहे असं यथार्थ स्वरूपाचं जे ज्ञान होणं त्यालाच प्रत्येक ज्योतीची ओवाळ आहे. ज्योतीची ओवाळ. अशा ज्ञानाचा उदय तेथे एक प्रकारचा झाला. दृढ अपरोक्ष ज्ञान अशा स्वरूपाचं झालं. करशी मन पवनाची. आता काय खेळायला मनाचा सहज संयम आणि प्राणाचा एक संयम. प्राणायाम आणि समदमादी साधनं जी योग्याला कष्टपूर साधना करून करावी लागतात ती या श्री गुरु कृपेने श्री गुरु निष्ठेने सहज एक श्रींच्या स्वरूपाविषयीच जीवाचं किंवा वृत्तीचं मनाचं ध्येय एकाग्र होऊन जात. गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आपल्या मनामध्ये वेगवेगळे संकल्प येऊ शकणार नाही. संकल्प तो नाही जा महाराजा विनतो. देवाशिवाय दुसरा संकल्प. मग आपली देह यात्रा प्रारंभाने चालेल. हरवून चालत नाही.
दुपारी काय खायचंय, संध्याकाळी काय खायचंय, उद्या काय जेवायचं आहे, कुठे बसायचं, हे हा विचारच नाही. मग चिंतन कसं करायचं, ध्यान कसं करायचं, मनन कसं करायचं, सेवा कशी करायची, याच्यात संसाराची मोठी एक गंमत आपणास दिसून येते. काही भाग्यवान माणसं अशी जे दिसतात दिवसभर परमार्थ करतात, त्यांची अडचणच नाही, चिंताही नाही, अडथळाही नाही. आणि कदाचित असले तरी या परमार्थाच्या लाटेपुढे ते टिकायला टिकत. त्याच्या उलट केवळ संसारात आणि पोटा करताच रात्र जगणारी माणसं आहे, देवाचं नाव न घेता, पण त्यांना अडचणी आहे, अडचणी आहे. भले ते श्रीमंत होऊ शकत नाही, पण अडचणी त्यांच्या जीवनात नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांचं मन तिथे स्थिर झालं, तिची चटणी भाकरी आहे ना, ती सुखाने खायची, म्हणजे खाऊन झोपा काढायचं असं नाही, परमार्थ करायचा आहे म्हणून ती खायची. शरीर जगवायचं आपल्याला आणि सुखाने असायचं जगतात. प्रत्येक ज्योतीची ओवळणी कशी मनपवनाची खेळ, मन स्थिर झाले. एरवी कोट्यावधी रुपयाचा 4-2 पिढ्याचाही प्रश्न सुटला असेल, अशी ही माणसं धंदा व्यवसायाच्या बाबतीत गप्प राहायला तयार नाही, स्थिर व्हायला तयार नाही. भाऊबंदात मोठा, नंतर गावात मोठा, गावात पुन्हा तालुक्यात मोठा, जिल्ह्यात मोठा, महाराष्ट्रात मोठा, मग त्याला आणखी कोणात मोठं व्हायचं असतं, देशात पुन्हा जगात. त्याचा अर्थ श्री गुरु कृपा, कृपेचा आधार आश्रय तेवढा एक प्रकारचा मिळालेला नाही, आश्रय नाही. मन पवनाचे मन आणि प्राण सहज संयमामध्ये राहावे अशा प्रकारची खेळणी श्री गुरुच याच्या हातामध्ये एक प्रकारे देते. आणि पुढे आत्मसुखाची बाळली देव. आता जी प्रत्येक ज्योतीने ओळ आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञानानंतर आत्म्यातच सुख, ज्याचं ज्ञान त्याचे सुख. मग आता आत्मसुखाची बाळलेली श्री गुरु आपल्या साधक त्या लेकरावर लेकराला देतात. आलं त्याचा शरीर अलंकाराने शोभिवंत, शृंगारी कशा नाही. आणि अजूनही खूप खूप खेडेगावाचा आहे, खूप खेडेगाव, आणि ते लहान लेकरू बघा, त्या लेणी बाळ लेणी म्हणजे बाळ अलंकार, लहान बाळाची जे अलंकार त्याला काय म्हणतात, बाळ लेणी. पायामध्ये काय पैंजण, हातामध्ये गडे आहे, कमरेला साखळी आहे, गळ्यामध्ये सळी आहे, पायी घागरी या सरी, कल दोरा वाकी, मुख पाहे माता सुखम समाये चित्ता, पुण्यमानवे संचिता ओढवली. बाळ चांगले बाळ चांगले, बाळपणी हरी खेळली मथुरे माझारी, पायी घागरिया सई कडे कडदोळा, कडदोळा वाकी वाळे. अनेक अजून ग्रामीण शहरी लोकांमध्ये मिळून सुशिक्षित मंडळी ते नाही, आता त्यांचं लेकरू म्हणजे अव्यक्त निराकार नाही, जुनेपणा ठरेल. अशातून का होईना माणसं निर्गुण निराकाराकडे जात आहे.
आता ते लेकरू सांभाळायचीच पंचायत आहे. सांभाळायचं कोण? ज्यांना होतात ते सांभाळलं नाही. जे सांभाळतात त्यांची ती नसतात, फक्त सांभाळावी लागतात. काय करावं, सांभाळावं लागतं. तर ज्यांनी जन्म दिला त्यांना त्यांच्याकडे बघायला आणि सांभाळायला काय नाही, वेळ